वर्षी निवडणुकीला समोर जात असताना बऱ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी नगरपालिके प्रशासन कसं यापूर्वी वागलेलं आहे त्याचा कुठंतरी वाच्यता झाली पाहिजे, वापर झाला पाहिजे। आज आपण बघू शकतो की भोकर नगरपालिकेची जी सत्ता आहे ती आपण मोठ्या विश्वासाने पूर्वीही काँग्रेस पक्षाला या ठिकाणी दिली होती, पण जे नेतृत्व त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होतं त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी भोकरच्या जनतेने आपली डोळे झाकून एक हाती सत्ता त्यांना या ठिकाणी कारभार करण्यासाठी दिली होती। पण त्यांच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे भोकर शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा विकास झालेला दिसत नाही। या उलट या जे गरीब सामान्य जनता आहे त्या गरीब सामान्य जनतेची कोणतेही कामं प्रामाणिकपणे इथे या ठिकाणी झालेली दिसत नाहीये। आज आपण बघू शकता की जे सामान्य लोकांचं एक स्वप्न असतं की आपलं एक छोटंसं टुमदार घर व्हावं, घरकुलाचे काही लोकांनी नगरपालिकेमध्ये काही पावत्या फाडून घेतल्या आणि त्या पावत्या फाडल्यानंतर त्यांना सांगण्यात येते की ही जमीन वन खात्याची आहे, मोजणी झाल्यावर तुम्हाला आम्ही घरकुल त्या ठिकाणी बघू। असे प्रकार या ठिकाणी होताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात भोकर शहरामध्ये मुस्लिम समाज या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी उर्दू शाळेची अवस्था या ठिकाणी काय करून ठेवलेली आहे। आज बरीचशी शमशानभूमी आहे, कब्रस्तान आहे, अशी अनेक प्रश्न या ठिकाणी नगरपालिकेने जैसे ते बाजूला ठेवून दिलेला आहे। आणि आज केंद्रातला राज्यातला जो येणारा पैसा आहे आज भरमसाठ पैसा नगरपालिकेला विकासासाठी उपलब्ध झाला असताना सुद्धा अल्प विकास या ठिकाणी भोकर नगरपालिकेमध्ये झालेला दिसतोय। पैसा तर आला पण गेला कोणाच्या खिशात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि आज त्याच पैशाचा उपयोग करून येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी दर्शन पैशाचा पाऊस पाडणारे हे सत्ताधारी मंडळी आज त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे मला असं वाटतं। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचा नवतरुण मित्र संदीप गोड त्यांना नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। गोड परिवार मागच्या 50 वर्षापासून भोकरवासियांच्या सेवेमध्ये आहे। गोड परिवाराला एक वारसा आहे। काही मंडळी म्हणतात की तुम्हाला दारूवाला पाहिजे का चहावाला पाहिजे। आता भाजपमध्ये जे उमेदवार आहेत, भाजपमध्ये जे राज्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये जर नगराध्यक्षाचा जर रेकॉर्ड काढला तर या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड जर बघितला तर कितीतरी त्या ठिकाणी गुन्हे दाखल असणारे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये असे बरेच उमेदवार आहेत, मला या ठिकाणी अधिक बोलायचं नाही, पण लोकांची दिशाभूल करून कोणताही विकास न करता या ठिकाणी पैशाच्या जोरावर या नगरपालिका जर जिंकून कोणी पाहत असेल तर या ही भोकरची जनता सुजाण आहे। या सुजाण नागरिकांना मी आवाहन करणार आहे की संदीप गोड सारख्या एका प्रामाणिक युवकाला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिली असताना त्या युवकाची साथ देणं एवढं तुमचं कर्तव्य आहे। आज त्याच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी कितीतरी त्यांनी वचननाम्यामध्ये महिलांसाठी कितीतरी योजना या ठिकाणी त्याच्या कल्पकतेतून विकास पुढे सत्ता आल्यानंतर करण्याचा मानस आहे। आज त्याचे जे स्वप्न आहे ते तुमच्या माध्यमातून पूर्ण करून दाखवायचं आहे। त्यांनी जे आम्ही जे काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने जे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत तेही उमेदवार ते तुमच्यात राहणारे आहेत, एक कार्यकर्ते आहेत, तुमच्या गल्लीमध्ये राहणार आहेत। तुम्हाला हाकेला तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा त्या हाकेला ओ देणारे उमेदवार असे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळं सामान्य लोक काम करणारी मंडळी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये मी म्हणलं तसं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जनशक्तीचा विजय या भोकर नगरपालिकेमध्ये करून दाखवायचा आहे। आज बरीचशी प्रलंबित प्रश्न भोकर नगरपालिकेच्या निमित्तानं पूर्ण करायचे आहेत, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 2 डिसेंबरला जे काही मतदान आपल्याला करायचं आहे पंजा निशाणीवर करायचं आहे। कारण काँग्रेस हे एकमेव असा पक्ष आहे, आमचे नेते राहुलजी गांधी जे पूर्ण भारतभर सामान्य लोकांना घेऊन करण्याची धमक कोणात जर असेल तर आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यामध्ये आहे। सर्व समाजाला न्याय देण्याची ताकद ही काँग्रेस पक्षामध्ये आहे। त्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात बसलेल्या माता भगिनींना आणि आमच्या बंधूंना विनंती करतो की येणाऱ्या काळात आपल्याला भोकरची जी नगरपालिका आहे काँग्रेस पक्षाला द्यायची आहे। मी खासदार म्हणून निश्चितच या नगरपालिकेच्या पाठीमागे खंबीरपणे राहणार आहे। आता काही मंडळी म्हणतील की बा केंद्रात आमची सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, आम्ही भरपूर प्रमाणात विकास करू, एकटा खासदार या ठिकाणी काय येऊन विकास करणार आहे। पण मला आपल्या माध्यमातून त्यांनाही उत्तर द्यायचं आहे
की जनता जर सक्षम असेल तर विकास या ठिकाणी गल्लीपर्यंत खेचून आणण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये आहे. आज नांदेड महापालिका गेल्या वेळेस केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं, राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं, तरी नांदेडच्या जनतेने काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता, या ठिकाणी सत्तारभाई महापौर बसलेले आहेत, त्यांना विचारा, एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे दिली. आता कुठेतरी आपल्याला भाकरी फिरण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ज्या जनतेच्या जीवावर जी मोठी माणसं या ठिकाणी झालेली आहेत, आज 50 वर्षापासून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. तुम्हाला विश्वासात न घेता जी लोक पक्ष सोडून जात असतील तर तुम्ही विश्वास करा की त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा. त्यामुळं संदीप गोड आणि त्याची टीम पूर्णपणे सज्ज आहे की नगरपालिकेमध्ये या ठिकाणी स्वच्छ प्रशासन, गरीब सामान्य लोकांना कुठलाही त्रास होऊ देण्याची हमी आम्ही त्यांच्या मार्फत आम्ही घेतो. त्यामुळं आम्ही सर्वजण संदीप गोडच्या मागे आहोत, त्यांच्या टीमच्या मागे आहोत. मी आपल्याला जाता एवढंच नम्र विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला जे काही मतदान होईल ते काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आमची प्रहार जनशक्ती या सर्व आघाडीच्या मागे ताकदीनिशी आपण उभा टाकावं, एवढीच नम्र विनंती करतो आणि मी माझे 2